अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय 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 जगदुद्धारा अवतार दीक्षा ज्ञानेश्वरा अघटित माया अवतारा अवतार धरा भीतिवाहना गुरुराया. आता कोणाची स्तुती चालू आहे? ज्ञानेश्वर माऊलींची. रेड्यामुखी वेदोच्चार करुणी तो शिवले सकळ विप्र पडोनी भगवती भगवद्गीता भांडार सकळ जना वाढिले. माता काय रेड्यामुखी वेद बोलवले. कुणी बोलवले बाई? माऊलींनी. आणि भगवद्गीतेचे भांडार उघडून सकळ जनांना वाढले. ऐसा तू कवी महाराज तरी मग कामनेची धरुणी चोद ग्रंथार तुम्ही पुलसुरच वैखरीचे वधविका मागल्या जय कथा सुरच दिले बाक मचिंद्राच वर देवने वात चक्राच गमन करता पैधारा. मागल्या अध्यात काय झालं? मच्छिंद्रनाथाला वरदान दिलं. कुणी? भगवान विष्णूने. आणि श्रीरामाची झाली भेटी तिने वर ओपणी शेवटी पाशुपत्रायाची रामाची पोटी कामना संतुष्ट केली मचिंद्रे. असो आता येतो मचिंद्रनाथ सप्तमोक्षपुऱ्या पाहुणी त्वरित अयोध्या मथुरावंतिका येतात काशी काश्मीरी पाहिले मिथुळा प्रयाग गया सुरस तेथे नमुनी विष्णुपदास अन्य तीर्थे करुणी बंगाल देश चंद्रगिरीची तो पाचला. माता पाशुपत्रायाची इच्छा होती मनात काय? प्रभू रामचंद्राला भेटायची. मग कुणी पूर्ण केली? मच्छिंद्रनाथाने. तिथून पुढं कुठल्या सप्तपुऱ्या पूर्ण केल्या आणि कुठून आले? आता बंगाल देशात आले. गावात करिता भिक्षाटन तो शिवोपकारी दयाळू दिव्य ब्राह्मण त्याची दृष्टी पडता सदन आले स्मरण भस्माचे मनात म्हणे याचे सदनी पुत्र मंत्र संजीवनी वरद भस्मी सिद्ध करून दिली होती निश्चय. माता तो त्या गावामध्ये भिक्षा करीत असताना त्याला आठवण झाली होती काय? की आपण ह्याच घरात पुत्र निर्माण प्रगट व्हायसाठी भस्माची मुठी दिली. मग त्यांना ती आठवण झाली मच्छिंद्रनाथाला. तर ती साध्वी विप्रदया सरस्वती नामे होती दया सर्वोपकारी दयाळ द्विज भार्या सुकृतवती तिचे तरी द्वारच वर्षे लोटल्या पाठी पुन्हा मी येईन शेवटी ऐसे वधूने भस्माची मोठी सरस्वती ते दिली असे. मग त्या विप्राची बायको होती तिचं नाव काय होतं? सरस्वती. त्या सरस्वतीला पुत्र व्हावा म्हणून ती विभूती दिली होती. मग ती आता म्हणजे मी 12 वर्षांनी परत येतो असे ते म्हणली होती. मग ती परत आली ती 12 वर्षानंतर. आणि ते त्या सरस्वतीला बघतात. तरी त्या मायेचा शोध करून पाहू त्याचे वर्णनंदन ऐसे हृदय मच्छिंद्रान सदना माझी प्रवेशला उभा राहुनी प्रांगणी हे सरस्वती ऐसे पुकारी वाणी तवती ऐकून शिवानने बाहेर आली अचित्वरे येता देखील योगद्रुम मग भिक्षा घेऊन उत्तमोत्तम म्हणे महाराजा भिक्षांना डोळे माझी स्वीकारी. मग तो मच्छिंद्रनाथ त्या विप्राच्या त्या ब्राह्मणाच्या दारात आलाय आणि त्या सरस्वतीला आवाज दिला. आणि मग ती भिक्षा पात्रात भिक्षा घेऊन आली आणि म्हणजे झोळीमध्ये भिक्षा तुम्ही स्वीकारा. मच्छिंद्र म्हणे ओ शुभाननी तो नाम काय ते कुदे कानी एरी म्हणे सरस्वती अभिधानी लोकोपचारे मज असेल तर म्हणलं तुझं नाव काय ते सांग. म्हणजे ती म्हणजे सरस्वती असं मला लोक म्हणते जगामध्ये माझं नाव आहे. उपरी मच्छिंद्र बोलले तिथे नाम काय तो व्रता राहते एरी म्हणे सर्व त्याते दयाळपती म्हणतात ते नाथ म्हणे तुम्ही कवन जाते गौड विप्र म्हणे ती ते सरस्वती ऐसे एकूणी खुनचित्ती मिळाली तेव्हा नाथाच्या. ते म्हणजे तुझं नाव काय? सरस्वती. तुझ्या पतीचं नाव काय? ते म्हणजे सगळे त्याला दयाळपती असं सगळी त्याला म्हणते ते. म्हणजे तुमचा हे काय जात कुठली? ते म्हणजे आमचे गौड विप्र म्हणून. मग ते मच्छिंद्रनाथाला वाटलं बाबा आपण हिलाच आपण भस्म दिला होता विभूती. मच्छिंद्र म्हणे माया एक दावी कोटे तो बाळक एरी म्हणे जे पुत्रमुख पाहिले नाही अद्यापे. मच्छिंद्र म्हणजे बोल शिका खोटे म्या वरद भस्माची दिल्लीची मुठ भस्म हे ते संजीवनी पीठ पुत्र रूपीचे दर्शवेचे. म्हणजे आता तुझं मला मूल दाखव म्हणले पुढे. तर ती काय म्हणली सरस्वती म्हणली मला मुलाचं तोंडच पाहिलं नाही. ते म्हणजे काय खोटं बोलते? मी तुला जी भस्माची मुठी दिलती ती म्हणजे पुत्र व्हायसाठी दिलती तर तो मुलगा मला दाखव. दाखवी परी तो पुत्र कैसा अजरामर मागे सोडला कैसा हे जपुंज अनन्य अनिळ महेशा ऐसा पुत्र असेल की असो भस्मची मुठी एकदा वाणी खूनयुक्त झाली नितंबिनी परी भस्मची मुठी ते उकिरडा भुवनी सांडिले अन्याय वाढला तेने कोणी झाली भयग्रस्त हृदय संचला कंपवात तिथे म्हणे आता हा नाथ शिक्षा करील मज लागे. आता तिला म्हणले तुला ती भस्मची मुठी दिलती तुझा तो मुलगा आहे तो अजरामर आहे म्हणले तू कुठे त्याला हे सोडल्या म्हणजे ते पुत्र मला दाखव असं मच्छिंद्रनाथ म्हणतात. मग ती भस्मची मुठीचं आठवण झाल्यानंतर मग तिला कळलं की बाबा ती भस्मची मुठी आपल्याला दिलती ती आपण उकिड्यात टाकलेली आहे. मग तिच्या अंगाचा काप झाला म्हणजे आता हे नाथ मला शिक्षा करतील. नेनो शापे करील भस्म की तोडील शक्तीने माझा काम ही तरुरूप होय शाप देऊन सांडून जायला आवनी ते आधी मी अल्पबुद्धीपासून घेतले आहेत नितंबिनी वाणी की कान फाट्याची विपरीत करणे अभिधार नवी असते ते नाटक चेटक पुढे अपार कपट जाणती दुर्गुण परम पापिष्ट जाया पावणे उत्तम बरवंट स्तुती करते ती म्हणजे आता हे मला काहीतरी वृक्ष भिक्ष असा शाप देतील आणि निघून जातील म्हणले. आता म्हणजे आधीच मला बायांनी सांगितलं की बाबा ना आता लोकांना सगळे कपट विद्या माहिती असते. मग ती मनात घाबरली
दिनामानापर्यंत कुत्री उत्तम जाय करती रात्री मग शैनी घेऊन शेज पात्री भोगभोगी ती दुरात्मे ऐसे पूर्वी मदश्रुत सखिया मुखी श्रवण केले होते तरी तो ती बोल समस्त सत्य होऊ पाहतचे तरी आता कपाळ फुटके होणार ते होऊ शके कान पाट्या करून चटके दशा करील की माझे तरी याते कवन उपाय काही सूचना करू काय हा ओळख धरणी समय साधून आला पतोनी म्हणजे माझंच नशीब फुटकं मी पुढून त्या बायांचं ऐकलं त्या बायांनी मला सांगितलं की बाबा आता याला सगळ्या विद्या येत असतात आता म्हणजे मी करू तरी काय म्हणजे त्या मनाला भीती निर्माण झाली ऐसे रीती म्हणे जलपत तरी गात्रे तरतरा कापत अत्यंत भयाचे धोरणी भरते शुद्धी पात्रा सोडली तिने यावरी नाथ म्हणे ओ जननी पाशी काय तू पिशाचे बनी पुत्र गोटे ते दावी नये उशिरण लावी ओ माते ऐशिया बोलाते होती दाटी मग विचारी हृदय गोरटी ती याची वदावी खरी गोष्टी वृत्तांताची तुका झाला तो खरेपणा आहे वर्म पृच्छावादी वयन शर्म दैवे अन्याय सापी होऊन मुक्त होत तो प्राणी तस्मात जी खरी सत्यनीती त्यात काते बहुवासते पाशामुखी वधून श्रीपती मुक्त करी अन्याय तस्मात राहू अथवा जाऊ प्राण पुढे येऊ कैसे घडून तरी सत्य वाचे खरे भाषण वृत्तांत झाला तैसा वधू म्हणजे काय म्हणजे आता सत्य जर बोललं तर माणसाला तो अर्थ फार काहीतरी वाचू ते कोणीतरी त्याच्यामुळे ती काय म्हणजे आता आपण जे झालंय तो वृत्तांत त्याला खरं खरं सांगून टाकू आता दुसरा काही पर्यायच नाही मग चरणी ठेवणी भाळ उभय तोडणी करकमळ म्लान मुख दिन विकळ वृत्तांत सकळ निरोपी म्हणे महाराजा क्षमाशिला आपण जो का प्रसाद दिला परी अन्याय मधपासून झाला भस्मगारी सांडिले ते काय म्हणले तुम्ही मला जो प्रसाद दिलता तर माझ्या हाताने म्हणजे अनर्थ झाला म्हणले तो भस्म म्हणजे मी गाडीत टाकून दिला सांडिले म्हणाला काय म्हणून तरी विश्वास व्यापिले नव्हते म्हण भस्माने पुत्र होईल कोठून यायचे म्हणून सांडिले शेजारी असते बोलती जण दारा म्हणती प्रज्ञावान खरे नोय निरूपण केले विचित्र तुझं लागे आता काय ते म्हणले शेजारच्या बायांनी पण सांगितलं हे काय खरं नाही भस्मापासून पुढे काय मुलगा होईन का त्याच्यामुळे म्हणले मी तो भस्म उकिरड्यात टाकला ते संचय आणून म्हणे नेनो कैसे गळील करणे त्या तरी भेटला कोप नव्हे तरी आपणची भोगावा आपण त्याकरिता परमाहित परगृही मिरवावे काय येतात म्हणून गौप्य धरले चित्तात सरस्वती वदिलीसे जन्मात आल्या परोपकार करावे शास्त्र निर्धार न घडे तरी उपकार अनुपकार करू नये उत्तम वृक्षाची करावी लावणी न घडे तरी न टाकावा खंडुनी धर्म करावा न घडे मेदिनी वारू नये कवना ते आता काय म्हणजे आपण म्हणतो एखाद्याचा उपकार करा न काय एखाद्यावर चांगलं करावं आता यांनी सांगितले मला गोगोहून ते हाताने घडून गेले आपण स्वतः तीर्थाशी जावे न घडे परा न वारावे विवाह कार्य कदा न मोडावे आपली बुद्धी वेचून या म्हणजे आपण स्वतः तीर्थाला जावं आणि आपल्याला जर नाही घडलं तरी लोकांना काय म्हणा नाही का कायला जातो ये मग एखाद्याचा विवाह कार्य कधी मोडायचं नाही गौतमी करू जाता चोरी ते वेचून हे वै खरी तस्कर ते मारिता अधिकारी आडत्या ते होऊ नये स्वराला जर एखादा अधिकारी मारित असेल तर त्याला आपण आडवं होऊ नये सुतापाशी पित्याचे अवगुण सांगून न करावे मनक्षीन सुनेपाशी सासूईन म्हणू नये कदापि सुतापाशी मुलापाशी त्याच्या बापाचं कधी अवगुण सांगू नये आणि सुनेपाशी कधी सांगू नये की सासू वाईट आहे असं तेव्हा खूप तडगा मळे बागायत करिता वारू नये कवनाते कोणी कीर्तनाचे असतील जात आडे येऊ नये तया त्यांचे माता काय आले खूप तडगा सरोवर तलाव जो कोणी करीत असेल त्याला कोणी आडवं जाऊ नये एखाद्याला कीर्तनाला जातोय त्याला कोणी आडवं जाऊ नये आपली वैकरी वेचल्यात हो पाये पराचे अनहित तरी ते विचारून स्वचित्तात मौने काही न बोलावे ऐसे जामने सरस्वती सत्य बोलली ती होती की महाराज विश्वासाची तीट असला नव्हता त्यावेळा ऐशा युक्ती प्रयुक्ती करणं भावाभावी दृष्टी वेचून जेणे जनाचे होय कल्याण तोचे अर्थ करावा म्हणून भस्माचे सांडवण म्हणजे दयाळा घडले पूर्ण काय करू दैवहीन उपाय तो अपाय झाला असे म्हणजे आता माझ्या हाताने ते भस्म सांडलंय ते गोगण्याच्या माझ्या हातून घडून गेले की वाटे चालता चाली धनाची ग्रंथिका पुढे आली परी दैवहीना बुद्धी संचली अंध व्हावे ते समये आता काय तरी वाटेने चालत असताना एखाद्याला दानाची पिशवी सापडली तर त्याला दैव बुद्धी अशी झाली की त्याला तिथंच आंधळ पण आलं की कल्पतरूच्या वृक्षाखाली कल्पिली कल्पना फळा आली की पिशाच्या बुद्धी संचली दैवहीना शेवटी तन्याय माते झाले आता क्षमा करावी मावले अज्ञानपणे उडविले हीच माझे महाराजा परी एकतावानी मच्छिंद्र खिन्न झाला म्हणे स्त्रिया जाती पापरूपिणी अविश्वासाचे भांडारे आता ते काय म्हणजे ते होऊ नये ते माझ्या हाताने घडले आता तुम्हाला काय मच्छिंद्रनाथाने मन कसं आता खिन्न झालं म्हणजे स्त्रिया ज्या आहे या पापाच्या भांडारीमध्ये आणि यांना काय आता विश्वास नाही अविश्वासाच्या भांडारीमध्ये हिताहित न
कदा जाणते भलतेसे पद ठेवते आपण बडवणे दुसऱ्याशी बुडविते 42 पूर्वजांचे स्त्रियांस गे लाभ किंचित काही दिसेना सकळा नाहीत उगाची रावे भाडायचं वृषभ जवी वरितांचा उदयापासून सायंकाळ कष्ट आम्ही होती तुंबळ एक क्षण चित्त शीतळ विश्रांती ते मिळेना त्याविषयी सुखाची परी मानवी जरी हृदयांतरी तेथे वय स्वशक्ती बोहरी निर्बळपणे मिरवावे ऐसे जीवाची अवस्था होय मेलिया नरका माझे जाय केल्या कर्माचे रूप फेडाया आचरण काही नशेची शिष्य पाप गुरुनाथ श्री पाप भोगणे भरता तस्मात जिकडे तिकडे पाहता अनर्थाचे मूळ ते काय म्हणले शिष्याचं पाप हे गुरुला बघायला लागतं आणि स्त्रीचं पाप हे पतीला बघायला लागतं म्हणजे जिकडं तिकडं अनर्थ तस्मात स्त्रियांची बुद्धी लागे जन तो प्रादिका प्रज्ञाहीन महामूर्खा अतिमळीन दुष्कर्माचा भांडारी तन्याय मी मूर्ख झालो या बाईच्या बोली लागलो वर्ग मंत्र भस्म ओपिलो सूर्यवीर्य आणोनी यावरी आणि कवर मंत्र संजीवनी आहे अमर सूर्यवीर्य देह पर रचला असेल कोठेही तरी आता ठाव सांडिला शोध करून पाहू बहिला ऐसे म्हणे विचार केला सरस्वती ते बोलत असे ते म्हणजे ठीक आहे हिला मी वचन दिलाय तर सूर्यवीर्य यांनी कुठेतरी ठाव मांडून जीव धरलाच नाही म्हणजे हिला आता ते ठिकाण विचारला मच्छिंद्र मनातल्या मनात म्हणतात मग ते सरस्वतीला म्हणतात म्हणे माय वाईके वचन घडले घडो दैवयोगानं तरी सांडिले भस्मचे ठिकाण मम दृष्टीशी दावी का तुझं वरी क्षोभ करावा काही तरी पदरी काही पडत नाही तरी सांडिला ठाव मजा आई तुझ्या दृष्टी दावी का म्हणजे काय म्हणले आता तुझ्या हातून झाले तुझ्यावर क्षोभ म्हणजे तुझ्यावर राग धरून मला काही साध्य होणार नाही काही भेटणार नाही पण तू त्या ठिकाणी भस्म टाकलाय ती जागा मला दाखव ऐसे बोलता नातवानी भय पिटले मिळी होणी प्रांजळ चित्ते शुभाननी मुखचंद्रा उचंबळी म्हणे महाराजा योगद्रुमा सांडिला ठाव दावी देख तुम्हा पुढे चाला मागे उगमा नात जातसे सवे सवे तवती उकिरडा खेर उद्दाम गोवर पडीला पर्वता समान तेथे जाऊनी सुमधुम नाता प्रती सांगत असे माता ती पुढे चालली ते तिच्या मागे मच्छिनात चालले आणि पुढे जो ढीग होता तो म्हणजे भरपूर उंच त्यांनी सांगितले बाबा पर्वतासारखा ढीग लागला होता तिथे तिने जागा दाखवली हे महाराजा तपोजेती येथे सांडिले भस्मची मोठी ऐसे एकुणी नाथ ओटी हाक मारी बालकाते हे हरिनारायणा प्रतापवंता मित्रवीर या सूर्यसुता जरी असतील या गौरात निघत्वरित या समये तो गौरगिरीत नरदेह जन्म मिरवला असे तुते उत्तम तरी गोरक्षी ऐसे तुते नाम सुडाळपणी मध वाटे मग ते तिथे गेले त्या गौरवच्या ढिगापाशी आणि म्हणले हे महाराजा हरिनारायणा तू जरी इथं असन तर तुला म्हणले या गौरव जन्म आला म्हणून तुझं नाव गोरक्ष असं मला वाटतंय मी सुडाळ वाटते मी चांगलं वाटते 12 वर्षापर्यंत बैसलासी गोवर 12 वर्षापर्यंत बैसलासी गोवर रक्षणात म्हणून गोरक्ष नामत होत पाचारी तो स्वच्छंदे तरी आता न लावी उशीर हे गोरक्षनाथा निघे बाहेर ऐसे वरता नाथ मचिंद्र बाळ शब्द उदेला म्हणे महाराजा गुरुवर्या गोरक्ष असते मी या ठाया परी गोवर्ण गाणे गुंफित काया भारमोळी विराजला माता ते काय म्हणले तुझं नाव मी आता गोरक्ष ठेवले हातून गोरक्षनाथ नाव दिलं आहे म्हणले गुरुवर्या मी तर आहे पण म्हणजे त्या गोराने म्हणजे त्या ठिकाणी काय झालं शेणाच्या ठिकाणी माझा शिरावरती मोठा भार झालेला आहे तेने करून शरीर वेष्टन झाले आहे धडपण तरी गौरया ते विदारुण बाहेर काढी महाराजा ऐसे कुणी बाळ उत्तर लवकरी आणुनी लोहपत्र मही विदारुणी नग गौर बाळतनू काढिली आता त्यांनी काय केलं लगेच सगळं गौर ते साईडला काढायला सुरुवात केली आणि ते सगळं गौर साईडला काढून त्याच्यातून ते बाळ बाहेर काढले बरी ती तनुलता बालार्क किरणी दिसे समता ती धन मानुसा विद्युलता चमक दावी आगळे हे पूर्ण चंद्रप्रकाश पौर्णिमेचा दिसे उदळे समय निशीचा तेवी तनु गर्भमदनाचा जगा माझे जना माझे मिरवला की दुसरा ईश तो चक्रधर ते जोनी जाता मूर्तीसार विट मावनी क्षीरसागर म्हणून येथे आला असे आता काय म्हणजे दुसरा विष्णू त्याला क्षीरसागराचा विट आला कंटाळा आला म्हणून या गौरीमध्ये जन्म घेतला असं त्याला उपमा दिलेली की त्यांचं तेज एवढं सांगितलं की चंद्रकाचा रात्रीचा असला दाखे उजेड पडतोय ना तसं यांचा प्रकाश पडला गोरक्षनाथाच्या देहाचा कुंकुमाकार पदपंकज सकळा अंगोळ्या तेजपुंज चंद्राकार समविराजे नके अग्र अंगोळी गोटी व सुनीळा पूर्व देखा इंद्रनिळाची जळके विका मनगटावरी अलोलिका सकळ पोटरी विराजे गुडघ्यावर जानुस्थळ जैसे स्तंभ कर्दळीचे उभय सरळ त्यावरी कटितटाची निर्मळ हरी माझा समजानवे कटीवरती नाभिराम त्यावर ते हृदय अति सुगम परी विद्याराम ऐशिया परी वात्रसीमध्ये त्यांच्या शरीराचं वर्णन सांगितले त्यांची नख कशी होती चंद्रासारखी पोटऱ्या पाय छाती कसं सांगितले असं सांगितलं सरळ बाहू स्कंदी सोबत तरी अजानुबाहू दिसो येत तया माझे जग समजत उभ्या कदळी मिरवती त्या अंगुळ्या सरळ प्रकाम तया अग्री नख
उग्रतम चंद्राकृती तेज उत्तम कोरजेचे द्वितीयेची असो स्कंदा माझी ग्रीवा सरळ बोटी दावी सकळ तयावरी अनुवटी निर्मळ अधरा परी शोभतचे अधर दंत जिवे सहित अनन केवळ चंद्र मूर्तिमंत परी आनंद नोहे धाम निश्चित वेद धनाचे विराजे सरळ नाशिकाय सुखाग्रवत उभय चक्षु विशाळवंत चक्षु नैवेद्य शशी आदित्य नांदावया पातले भाळ विशाळ कमरी भार कुरळवती पिंकटाकार ऐसे माझे सर्वेश्वर उदयाला वाटते. मग त्यांच्या पूर्ण शरीराचं पायाच्या नाकापासून हाताच्या नाकापासून तर केसापर्यंत वर्णन हे केलेलं आहे. द्वारशे वर्ष आलोलिक सर्वगुणी पाता बालक सरस्वतीने बाळजक तर्जनी ते लाविले मनात मने ती गोरटी आहजनी मीच करंटी ऐसा पुत्र माझे बोटी येता देवे उच्च दिला. मग तिने आपल्या डायरेक्ट कपाळाला हात लावला. अरे काय मग करणार ती मध्ये मी एवढी कपाळ करंटी या एवढा भारी पोरगा माझ्या पोटी येत आहे मला येता आला नाही. चित्ती उठून परम तळमळ नेत्री दाटले अपार जळ मोहे एकत्वे हृदय कमळ रुंदन संवाद अनुवादी हे पावनी मचरनाथ मने केद कावो पेरशी व्यर्थ तुझा नव्हता तो सुत प्राप्त कैसा होईल. मग ती रडायला आल्यावर मच्छरनाथ म्हणजे तू कशाला रडते कशाला खेद करते म्हणजे कशाला चिंता वाटून घेते म्हणजे तुझा नव्हता तो म्हणून तुला मिळाला नाही. पहा पहा ना योग स्वान पराचा बक्षितो भाग परी उलटोनी रचना मार्ग स्वान दैवे विराजे तज्ञाये मूर्तिमंत विभाग नसे आयसा सुत आता शोक करीसी का व्यर्थ तपाशाप विभाग मिरवेशी तरी जातू येतुनी नाक घेशील शापवानी माझा कोप प्रत्यक्ष अग्नी ब्रह्मदिका साय ना ते म्हणजे आता तुझा इथे शोक करीत बसू नको नाही तर म्हणजे माझा राग अग्नीला सुद्धा सहन होत नाही तुला कसा सहन होईल म्हणजे ऐसे बोलिले क्रूर वार्ता सरस्वती पावली भयचित्ता मागे पावलं ठेवली तत्वता सदना पातली एरीकडे गोरक्षनाथे येऊन वंदले गुरुपदाते मच्छिंद्रनाथ तो प्रसन्न चित्ते अनुग्रह व पिदचे. मग इकडे गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथाच्या पायावरती डोकं ठेवलं आणि मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथाला अनुग्रह दिलाय. ओम इति एकाक्षर अक्षर वरद विभूती चर्चुनी अक्षर संबोधिती समग्र नारायणी नामोच्चार मंत्रविधीने निरोपिला वरदास्त ठेवणी मवळी सकळणी वाटिली अज्ञान कादळी वरद विभूती चर्चुनी वाळी मुख कुरवाळी प्रेमाने मग हस्त धरणी तत्वता म्हणे तानुल्या उठा आता मैचे गोचर करून तीर्था हरिपरायणता सका माते माता म्हणले हाताला धरून घेतले आणि म्हणजे आता चल आता तू पृथ्वीवरचे तीर्थ कर. अवश्य म्हणी वरचनात सलिलचरणी माता ठेवित मचिंद्राचा धरून हस्त गमन करता पै झाला चंद्रगिरी स्थान सोडून करीती जगन्नाथ तीन मन गमन तो मार्गी जाता एक ग्राम कनकगिरी लागला. आता जे चंद्रगिरी स्नान त्यांनी सोडून ते पुढे आता जगन्नाथाला चालले तिथे जाताना त्यांना कनकगिरी गाव लागले. मच्छिंद्र पाहता ग्राम सुरत बोलता झाला गोरक्षास बारे प्रारंभ सुरेश जठरा माझी दाटला तक्षे माझी घालणी झोळी बारे संचरुणी वस्ती मेळी भिक्षा मागून ये वेळी क्षुधा माझी हरे का माता ते काही चालत असं त्या कनकगिरी गावापाशी आल्यावरती मच्छिंद्र त्या म्हणले आता आपल्या जेवणाची वेळ झालेली आहे आता तू कक्षेमध्ये जोडी घेऊन त्या गावामध्ये जा आणि भूक माझी भागव. अवश्य म्हणून गोरक्षनाथ सत्वर जोळी कक्षे घेत संचरोनी कनक ग्रामात भिक्षा मागे घरोघरी भिक्षा मागता ती उद्देशी तो गेला एक विप्रगृहासी तेथे पाहता ते दिवशी पितृश्राद्ध मिरवले विप्र करून या भोजन उपरी माग त्याची देत तसे अन्न ते संदेशी गोरक्ष जाऊन अलक्ष आदेश जल्पतसे माता ते कनकगिरी गावामध्ये भिक्षा मागत असताना मग गोरक्षनाथ कुठे एका घरी पितृश्राद्ध होतं आणि तिथं सगळे ब्राह्मण लोक जेवण करून बाकीचे जे अन्न देईन त्याला ते देत होते आणि तिथं जाऊन गोरक्षनाथांनी अलक्ष आदेशाचा आवाज दिला. तेव्हा त्या घरची नितंबिनी महाप्राज्ञिक सुस्वरूपिणी क्षमा शांतीची लावण्यकाने सर्वगुणी संपन्न तिने पाहता गोरक्षनाथ भाविती झाली चित्तात म्हणे धन्य हे बाळा तिथं चांगलपणे मिळतसे प्रत्यक्ष माते भाषे कैसा ती बाळार्क तनुचा व तिला ठसा ती हरुणी चपळेचा मांदुसा महिला गे उतरला परिहा तापशी योगी वरिष्ठ माते भासतो योग हा श्रेष्ठ पूर्वीचा कोणी योग भ्रष्ट जगा माझे मिळतसे. मग तिने त्या बाळाला पाहिल्यानंतर तिला काय वाटलं की हा जणू उगवता सूर्याचे किंवा सूर्याने आपलं तेज याला दिलेलं आहे हा पूर्वीचा कोणीतरी योगी दिसतोय म्हणजे ऐसे जाणून लवड सवडी पातळी पदार्थ ठोकरे वाडी अन्न सामग्री अति तातडी घेऊन आली भिक्षेची खाजा करंजा पदार्थ घेवर पोळी भात शिरा कचोर मालप व्याधी सुकुमार परम मृदू भक्षतो. आता सगळे त्यांनी खाजा करंजा पोळी भात शिरा कचोरी सगळं माहिती ना ते तिने पदार्थ आणलेले चोटी मुगदळ बुंदी विशेष पूर्ण पोळी विस्तीर्ण पात्रास
खऱ्या पुऱ्या पंचमद्रस श्रद्धापूर्ण ठेवल्या वड्या पातवड्या शाखा बहुत सोमसत्तकाचे द्रोण भरित कोशिंबिरी आंबेरा येते बहु भात चटण्या कढी सांबरे वडे त्यात सारा आमटे चणचणीत नाना द्रोण भरण घृत मेत कुटादी वाढिले आता सगळं म्हणजे जेवढं आहे त्याचं जे जेवण होतं ते सगळं सांगितलेलं वड्या पातवड्या आमटी कोशिंबीर लोणचं मध्यभागी ठेवली भात त्यावरी वर्ण कनकवर्णात तळी वडे पोखरे दयात घालून या वाढिले ऐशा परिषद रसान्न गवगवीत पात्र वाढून श्री गोरक्ष पुढे ठेवून नमस्कारी प्रीतीने गोरक्ष पाता पात्र सुरस मनी वाटला परमार्श चित्ती म्हणे त्या नितंबिनीच धन्य धन्य मावले आहा मी कोटिले कोण नो इष्ट सोयरे जन आम्हासाठी सिद्ध करून पात्र वाढून आणले मग ते काय गोरक्षनाथाने एवढं अन्न पाहून मनात समाधानी वाटलं म्हणजे धन्य म्हणले माऊली म्हणजे आम्ही कुणाचं कोण आम्हाला इष्ट न कोण गणगोत नाही म्हणजे तरी आम्हाला एवढं मोठं ताट भरून आणले पात्र पहा गवगवीत हे पात्र नो हे येतात शिवलिंगी शोभला भात पात्र चाळुंका मिरवली नाना पदार्थ अर्थ प्रकरण ते शिवाशिव अपार सुगम की शिवला खोली डासळून शाळुंका ते मिरवली की प्रीती पाहता तो भात सकळ अन्नाचा प्रभू शोभत पात्र मैते प्रीतीने बहुत नाना पदार्थ मिरवले तरी शाकनो हे वृतना मिळ खाजे मंत्री दिशेचं बळ मौळी छत्र तेजाळ वरान हे मिरवले त्या भाताचे वर्णन आणि हे भगवान शिवाचं नाही का पिंटीचा आकार त्या भाताचा माहिती नाही ठेवला असेल बाकीचं ते शिया कसं काय त्याचे वर्णन फक्त करते ते ऐसा भास वाचुनी हृदयी पात्र कक्षी जोळीत देवी आशीर्वचने तो शिवनी बाई जाता झाला महाराज चित्ती म्हणे उदारपुराते प्राप्त अन्न झाले मात उदरापुरते प्राप्त झाले अन्न माते आता वेतुनी स्वकष्टाते केवळ हिंडावे घरोघरी म्हणजे आता स्वतःपुरतं आणि गुरुपुरतं अन्न आपल्याला प्राप्त झाले आता कशाला घरोघरी फिरायचे ऐसा विचार करून चित्ती येऊन वंदिले श्री गुरुमूर्ती भिक्षा जोळी कक्षेतून निघुती कारुणी टीव्ही पुढारा तवती प्रत्यक्ष तपमोळी विकासुनी पाहे जोळी तवते अन्न सुंदर परिमळी निर्दृष्टी देखिले मग ते घेऊन आपले पाशी भोजन करी योगेंद्र तापसी अन्न स्वादिष्ट रसनेची लागता बक्षी आवडीने माता ते मच्छिंद्रनाथांनी पाहिलं ते अन्न पाहिल्यानंतर एवढं स्वादिष्ट अन्न मग ते आवडीने खायला लागलेत मुखा माझी कवळ करता रसनानं लावी दंता म्हणे तर की होती आता लवड सवडी लोटीतचे जठर भांडारी वरुणी भरते आणि कैचे नाही पुरते बरी सर्व पदार्थ कामनायुक्त वडा प्रिय मिरवला मग आता सगळं त्यांचं जेवण झाले आता त्यांनी पोट भरून खाल्ले पण सगळ्या पदार्थामध्ये त्यांना वडा जास्त आवडला परी पदार्थ अपूर्वपणे कामना येते राहिली म्हणी की वडा आणि कास्ता भोजनी चांगुलपणा मिरवतो ऐसे चित्ती कल्पना आणून पाहता झाला गोरक्षवदन तो सतीश ओळखून बोलता झाला गुरुशी त्यांनी एवढं जेवण भारी पण वडा अजून असता तर बरं झालं असतं त्यांनी एवढं करून गोरक्षनाथांकडे पाहिले गोरक्षनाथ गुरुला म्हणतात म्हणे महाराजा तपोधना कवन कामना आली म्हणा तो अर्थ उघड दावनी वचना मा कार्य निरोपावे हेरू म्हणे गोरक्षनंदना कामना वेदली माझी म्हणा आणि कवडा असता भोजना तृप्त चित्ती मिरवतो मग गोरक्षनाथ काय म्हणले तुमच्या मनात काय कामना आहे ती तुम्ही आता उघडपणे मला सांगा मग मच्छिनाथ म्हणतात की म्हणले गोरक्षनंदना हा वडा म्हणले अजून एक असता आता माझं मन तृप्त झालं असं ऐसे कुणी गुरुचे तोज म्हणे गुरुराजा महाराज आता वडा आणून सहज तुम्हा प्रती देईन मी ऐसे म्हणे तात्कालिक उठता झाला तपोन ऐक विप्रगृही येऊन देख मारियाक गोरक्षतो म्हणजे म्हणले आता जाऊन म्हणले मी वडा घेऊन येतो आणि ते तिथून उठले आणि त्या विप्राच्या घरी परत गेले म्हणे माय ओ माय आता अनेक वडा देतच होता मम गुरुची कामना असे चित्ता तृप्ती असता ते पावेना तव ते बोले नितंबिनी आलाशी गुरुचे निमित्त करुणी तरी सकाम सविता स्वेच्छापणी हृदय पात्री हे लावे तर माझ्या गुरुला म्हणले वडा पाहिजे तुम्ही दिला तुम्ही द्या तर ते काय म्हणले आलाय गुरुचं निमित्त करून पण तुझ्याच मनाची इच्छा असेल माते जावनी गुरुभक्ती कामने करू पाशी तृप्ती तस्मात सगळा अर्थ कळू आला चित्ती मद लागी जानपा एरू म्हणे जरणी यायचे कामने वेदले नाही मानस गुरु इच्छा काम उद्देश पाहू आलो तो टाया ती म्हणजे स्वतःची इच्छा पूर्ण करायसाठी तू गुरुभक्ती दाखवते तुम्हाला तसं नाही म्हणला माझ्या गुरुची इच्छा आहे म्हणून म्हणलं मी तावले तो ती बोले प्रनंदनी गुरु अर्थ कामना म्हणी वेदली म्हणतोशी तरी प्राज्ञी वचन माझे ऐकावे आगा मम भक्तीचे प्रसंगे करून तू ते दिले पहा वाढून पुन्हा आलाशी मागून तर ते नाही फुकाचे हेरी म्हणे तरी त्याच काय लागते सांगा माच त्याची जेवणी तू ते कास वडे जाणं इच्छितो ती म्हणली बाबा पहिल्यांदा तू माझी भक्ती पाहिजे म्हणली मी माझ्या भक्तीने तुला जे वाढलं तेच म्हणले आता अजून जे पाहिजे नसेल तर ते काय फुकाचं नाही तेव्हा गोरक्षनाथ म्हणले तुला काय पाहिजे ते सांग काय देऊन म्हणले मला पण मी तुला वड घेतो म्हणजे एरी म्हणे गुरुभक्ती माते जाऊ पावलाशी शक्ती फरी वडे अन्नावरती पाहिजे ती डोळा काढून देई का एरू म्हणे काय कठीण
चक्षु कामनी वेधले म्हण तरी चक्षु आता देईन जाणं उशीर नसे या कार्या. ते म्हणले वडा जर पाहिजे नसेल तर तुझा डोळा काढून मला दे. तर म्हणले एवढं डोळ्यात पाहिजे ना म्हणले ते काही कठीण आहे म्हणले आता काढून देतो. ऐसे बोलून केले कौतुका तत्काळ अंगुळी अनामिका चक्षुद्वारी घालून दे का बाहेर काढले बुबुळा ते बुबुळ गोळ वाम करतटी ठेवीत लोटला रुधिर पाटी जैसा नगी धरा लोटी अकस्मात उद्भवलाचे. मग त्याने काय केलं करंगळी घातली डोळ्यात आणि तो डोळा काढून डाव्या हातावर ठेवला आणि त्याचा त्या रक्ताचा पाठ व्हायला लागला. कसा पाऊस पडल्यावर कसं पाणी पण तसं रक्ताचा पाठ लोटलाय की मांधार नदी स्वर्गीवनी उतरे मनी कर्णिकेच्या जीवनी तन्याय चक्षुद्वारा उनी लोट लोटला रुधिराचा म्हणावे ते रुधिर नोय शक्ती दाखवू पातली गुरु भक्ती विप्रकामना पात्र भरती जीवन भागीरथी दाविली का ते जाया हेलन भाव ती सगराची मिरवली ठेव तदर्थ जीवन भागीरथी राव गोरक्षण घेते अनिल्याचे असोयाचे ते रुधिरा लोट लोटला महिवरा ते पावनी चिंता तुरा प्रेमे दाया मिरवली. मग त्या बाईला आता ते रक्त पाहून तिच्या मनात चिंता झाली. रुधिर वाहता भडभडाट मही लोटला रक्तपाट खंडना नोये परमाचट भूषण मिरवे लोकाते फिरतो पाहता रुधिरपाट नोहे धरा देवी ते शुद्ध मळवट बाळी त्यातून कुंकुम पाठ भूषण मिरवे लोकाते ऐसे ती प्रद्वारा पाहून लज्जित झाली अरिष्टपण परमचित्ती घोष मानून तज्ञा माझी परतली चित्ती म्हणे हा आहा हा कैसे बोलता झाले विपर्यासे धन्य हा एक शिष्याचे जगा माझे मिरवला आहा कैसे केले धैर्य पण बोलता ते काढीला जने नयन परिती व्यापुनी भय संपन्न लहान वदन मिरवली. म्हणजे ना एवढी घाबरली म्हणजे धन्य म्हणजे अशिष्य जगामध्ये पण तिच्या लहान जेव चेहरा सुकला की म्हणजे मी असं का बोलले आणि बोलता बोलता लगेच डोळा काढून दिलाय. मग वडे घेऊन सात पात देव पातळी लग वगे सात पुढे ठेवणी व देवाचे एक करी भावार्थ उपरी दोरणी उभय पाणी विनंती करी नानवदनी म्हणे महाराजा सहजवाणी शब्द माझा उद्या मग ती सात पाच वडे घेऊन आली आणि ती म्हणली बाबा मला क्षमा करा म्हणली. सहज माझ्या तोंडातून म्हणजे शब्द गेला पण ती पण चिंतेमध्ये पडली. परी उदय होताना लाविता वेळ तुम्ही बाहेर काढला बुबुळ परी मग अन्याय शब्द केवळ क्षमापात्री मिरवणे. ती म्हणली मी माझा शब्द गेल्या तुम्ही लगेच बुबुळ बाहेर काढलं म्हणली माझ्या शब्दाला तुम्ही क्षमा करा. तुम्ही कृपाळू संपूर्ण बैसदा अंगी क्लेश धरून परी तुटुके दुःख परा कारण देव वैसे वाटे ना की कमळ करी अस्ति समय या वया इच्छा द्रुम घेते हृदय परिते दुःख प्रवाही कदाकाळी मिरवेना शेवटी आपण पावनी मरण पराते कळके सुख ओपून राहत अन्याय करणं तुम्ही संत आहात म्हणजे तुम्ही संत एवढे परोपकारी म्हणजे लोकांचं दुःख म्हणजे तुम्हाला सहन होत नाही पण तुम्ही कुणाला दुःख लोकांचे दुःख तुम्ही सहन करता पण तुम्ही कधी कुणाला दुःख देत नाही. उपरी बोले गोरक्षनाथ तू किंमत झाली भयभीत वडे अन्न तत्प्रात्यर्थ चक्षु दिला मी आपला तरी तू भयभीत न होई सकळ तो करी माझे विराजे बुबुळ तरी म्हणे तपस्वी स्नेहाळ कृपा करे मधवरी. म्हणजे काय म्हणले बाबा तू कशाला एवढे म्हणजे विचार करते तू या वड्यासाठी म्हणजे मी डोळा काढून दिलाय तरी आता तुझ्या हातात ये माझं बुबुळ घे असं बघ गोरक्षनाथ म्हणतात. तुके देवनी माते दान बुबळा सहित निजे अन्न आपले कार्य संपादन क्षमा वाढवे आमुते ऐसे कुणी गोरक्षनाथ म्हणे तू न वही भयभीत बुबुळासह वडे अन्ना ते घेऊन या चालिलो. म्हणजे एवढंच माझं काम कर की त्या वड्या सकट तू ते बुबुळ घेऊन जा म्हणले. आणि मग गोरक्षनाथ म्हणले तू काही चिंता करू नको मी माझ्या बुबुळा सकट डोळे वडे घेऊन जातो. चक्षुषी आडवणी पदर जावणी उभा राहिला गुरु समोर वाचे बोले नम्रतर इच्छा पूर्ण कराजी परितो कनवाळू मचिंद्रनाथ सचिष्याशी मुख पाहत तो वसन पदर चक्षुवर ते घेऊन या मिरवला. आता मचिंद्रनाथापाशी ते गेल्यानंतर त्याने डोळ्याला पदर आडवा लावला होता आणि म्हणजे हे घ्या आणि तुमची इच्छा पूर्ण करा. पण मचिंद्रनाथ म्हणले मग यांनी काय का चक्षुवर असा पदर वसन कपडा का लावलेला आहे ते पाहुणे चक्षु वसन म्हणे चक्षु दाखिला केवी वसने एरू म्हणे उगायचे करण चक्षु वसने धैर्यला. मचिंद्रनाथ म्हणले तू असं डोळा झाकलाय का कपड्याने असं सहज म्हणले मी लावलेले म्हणले कपडा. मनात कल्पी गोरक्षनाथ जरी मी याते करीश्रुत तरी धिक्कारून वडे अन्नासहित दुःख प्रवाही मिरवेल. म्हणजे आता जर मी गुरुला सांगितलं तर ते वडे अन्नाला धिक्कारून दुःखी होतील. जैसा श्रावणाचा अंत काळ ऐकतना सेविती वृद्ध तेथे जळ तन्या येते केवळ दुःख चरिता लोटेल. म्हणजे जसं श्रावणाचा अंतकाळ ऐकल्यानंतर त्याच्या आई वडिलांनी पाणी सुद्धा नाही पेलं तसं म्हणजे आता इथं दुःख होईल गुरुला. म्हणून पुस्तक गुरुंनी वचन बोले श्री गुरु ते गौप्य धरून सहज स्थिती चक्षु वचन धरले असे महाराजा हेरू म्हणे बा मुख कमळा
प्रत्यक्ष पावले माझ्या डोळा एरी म्हणे गुरु स्नेहाला भोजन झाली दाखवीन. ते काय सहज धरले म्हणले मी असं कपडा डोळ्याला म्हणले. तरी पण मच्छिंद्रनाथ म्हणले तू मला पहिला डोळा दाखव तरच मी भोजन करीन. नाही ते म्हणले भोजन झाले म्हणून दाखवीन वर्षात म्हणले. मी तो आता सहज स्थिती की परियुगलाच नयन केवत गती ठणका उठला चक्षुप्रती आला की काय कळेना तर ते जाऊन चक्षुद्वार परमदिचल अपवित्र किळस बाजीला भोजनोत्तर चक्षु पाहावा महाराजाचे काय म्हणले डोळ्याला ठणकायला लागलेला आहे. मला वाटतं डोळा आला का काय म्हणून म्हणजे मी दाखलंय असं दाखवणं म्हणजे चांगलं नाही. तुम्हाला केस वाटतं जेवताना म्हणजे जेवण झाल्यावर दाखवतो. एरू म्हणे बाण घडयाचे आधी पाहुण तव मुखात नंतर सारू भोजनाचं दुःख तुझे हरुनिया जर तू करची अनुमान तरी प्रत्यक्ष गोमासा समान माने नाही अन्न निश्चय जाण चक्षु आधी जावी का. ते म्हणले आधी तुझा डोळा मला बघू दे तरच म्हणले मी जेवण करेन. नाही ते जेवण मला कसं वाटन गोमासासारखं वाटत म्हणले. ऐसे कथा निर्वाण वचन गोरक्ष बोले श्री गुरु कारण की मागू गेलो वडे अन्न कथा झाली ते का दया घरी वडे अन्न ते तिल चर भक्ती आहे कामीन तिने ती प्रथम दिले अन्न मागून गेलो दुसऱ्याने. ते काय म्हणले त्यांनी ते वड्या आणण्या गेल्यापासूनची कथा सांगितली. म्हणजे जिथे मी वड्या आणण्या गेलो तिथली म्हणजे जी कामिनी म्हणजे ती श्रीवती ती भक्ती सर भक्ती आहे म्हणजे भक्तीने म्हणजे ती तिच्याकडे वडे आणा गेलो. तिने पहिल्यांदा मला दिलं पण परत आणा तुमची त्या काम धावून मी मागितले वडे अन्न तर ती बोलली मद कारण गुरुभक्त मनविषयी म्हणजे तुमची इच्छा आली म्हणून मी परत वडे आणा गेलो. तर ती तिला म्हणलो माझ्या गुरुसाठी पाहिजे तर तू काढून दे डोळा मग वडे देईन बा. ऐसे बोलता तर त्यांनी बुबळा खोवनिया काढली. मग ते म्हणले ती म्हणली की वडे जर पाहिजे असेल तर मला डोळा काढून दे म्हणून म्हणले मी तर्जनी घालून बुबुळ काढले. तरी हा अन्याय घालून पोटी माते करावी कृपादृष्टी ऐसे एकदा तपोजटी परमचित्ती तोचला मग चक्षुद्वारा वरुणी बसन हस्ते काढी मच्छिंद्रनंदन तो रुधिर प्रवाह अति दारुण चक्षुद्वारा येत असे. मग त्यांनी मच्छिंद्रनाथाने ऐकल्यानंतर त्यांनी त्या चक्षुद्वारावरून म्हणजे त्या डोळ्यावरून तो पडदा काढला. पाहिलं तर रक्ताचा लोट लोटायला होता. मग बोले मच्छिंद्रनंदन त्याते बुबुळ कोटे सांग माते रू म्हणे कारण तळ असते गुरुनाथा दर्शवी. मग तो प्रतापी योग द्रुम मंत्र संजीवनी आराधुनी नेम सविता त्याचे बुबुळ धामी मंत्र प्रयोगी स्थापिले. आता काय त्यांनी ते म्हणजे बुबुळ कुठे दाखव मग ते बुबुळ पाहिलं हातात घेतलं आणि ते त्या मंत्र संजीवनी म्हणून त्या बुबुळाच्या जागी बसवले. पूर्ण मंत्राचा होता पाठ बुबुळ संचले चक्षु कपाट मग पूर्वस्थिती होऊन आचाट त्याच्या लागे मिरवले. मग आरकी घेऊन गोरक्षनाथ मग आणखी घेऊन गोरक्षनाथ स्वकरे मुख कुरवाळीत म्हणे धन्य धन्य हा माहित तुझी एक सतीश्य. मग ते पूर्ण मंत्राचा पाठ झाल्यानंतर ते बुबुळ हायच्या जागी बसलं पण तो डोळा जो काढला होता तो पहिल्या डोळ्यापेक्षा सुद्धा तेजस्वी झाला. मग त्याने गोरक्षनाथाला मांडीवर घेतलंय म्हणजे धन्य धन्य तू एक शिष्य. मग त्याची घेऊन अंकावरी सशिष्याचं भोजन करी परी धैर्य शक्तीच्या परळरी मच्छिंद्र देई मिरवतसे झाली या सांगोपांग भोजन गोरक्षाशी बोले मच्छिंद्र जाण भारे तो भक्ती पावन परमचित्ती संतसलो. तरी मदपाची विद्याधन हृदय साठवी ठेवून मग आश्र विद्या दत्तात्रेय देणे सकळ तुझे निरोपीन कवित्व विद्या साबरी सकळ सबळ ती विद्या पिली सकळ एक मास करून वस्ती चळ विद्येचा अभ्यास केला पय असो आता निरूपण पुढील अध्याय धुंडीनंदन मालू सांगेल श्रोत्या कारण नरारे प्रसादे करुण्या स्वस्ती श्री भक्ती कथा सार समस्त वर्ष काव्य किमयागार सदा परिषद भाविक चतुर नवमाध्याय गोडा श्री कृष्णार्पण वस्तू पुंडली कवचार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. अवली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. नम पार्वती पते हर हर महादेव बजरंगबली की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय. गोपाळ कृष्ण भगवान की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. नवनाथ महाराज की जय. गोपाळ कृष्ण भगवान की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय.